समोर सादर करतोय। ह्या पोवाड्याची मूळ संकल्पना माननीय रवींद्रजी चव्हाण सर यांची आहे आणि डोंबिवलीकर स्टुडिओने हा प्रस्तुत केलेला आहे आणि त्यांच्या शिवाजी चरणाला छत्रपती शिवाजी चरणाला छत्रपती शिवाजी चरणाला वंदन ज्येष्ठ शाहिरांना वंदन ज्येष्ठ शाहिरांना वंदन ज्येष्ठ शाहिरांना गुरु चरणाला सांगतो ही गाथा पराक्रमाची सांगतो ही गाथा पराक्रमाची आनमान ठाकूर बंधूंची आनमान ठाकूर बंधूंची डोंबिवलीच्या सुवर्ण इतिहासाची जी डोंबिवलीच्या सुवर्ण इतिहासाची जी डोंबिवलीच्या सुवर्ण इतिहासाची जी इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा मोठ्या कष्टाचा 1700 साल अनाध्यानात 1700 साल अनाध्यानात पोर्तुगीज सत्ताचं हो मुलखात जी पोर्तुगीज सत्ताचं हो मुलखात जी पोर्तुगीज सत्ताचं हो मुलखात हो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पराक्रमाने भरलेला आहे। 1749 महाराष्ट्रात एका बाजूने वसाहतकार इंग्रज तर दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज सत्ताधीश महाराष्ट्राच्या जनतेची छळवणूक करत होते। महाराष्ट्राच्या वायव्य भागातील वसई तसेच रेवदंडा कल्याण ठाणे व मुंबईच्या 7 बेटापर्यंत 15व्या शतकापासून पोर्तुगीजांची सत्ता होती। थोरल्या बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला, पण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई जवळील भुईकोट किल्ला होय भुईकोट किल्ला मात्र अजूनही मराठ्यांना जिंकता आला नव्हता। आणि शिवाजी अप्पांची म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू बरं का, शिवाजी अप्पांची नजर या किल्ल्याकडे वळली। शिवाजी अप्पांनी या परिसराचा पूर्ण अभ्यास केला आणि प्रथम अर्नाळा जिंकायचं ठरलं। 28 मार्च 1737 मध्ये अर्नाळा ताब्यात आलं आणि पुढच्या नियोजनानुसार 17 फेब्रुवारी 1739 ला मराठी फौजा खुद्द वसईवर चाल करून गेल्या। कुठे मर्द मराठे वीर आहे कुठे मर्द मराठे वीर खडे बरगीर झाले आधीर ठेचण्या स्वराज्य शत्रूसी ठेचण्या स्वराज्य शत्रूसी भयना कोणी आणले मनासी भयना कोणी आणले मनासी हर हर महादेव गरजती जी 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 हर हर महादेव गरजती जी जी हर हर महादेव गरजती जी आणि मग अशा या रणमैदानात भूमिपुत्र मागे कसे राहतील। या डोंबोली गावात त्यावेळी आगरी आणि कोळी बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती। अहो ही माणसं म्हणजे कशी निधड्या छातीची पेडर
समुद्राच्या लाटांशी रोजच झुंजणारे हे बांधव. आम्ही दर्याची पोरं, आम्ही दर्याची पोरं, आम्हा दर्याची भीती नाय गो नाय गो नाय, नाय गो नाय गो नाय, नाय गो नाय गो नाय. अशाच भूमिपुत्रांमधील दोन बंधू म्हणजेच आण ठाकूर व मान ठाकूर 3 महिने झाले. 3 महिने झाले वसईचा किल्ला काही सर होत नव्हता. शिवाजी अप्पांनाही प्रश्न पडला की आता करायचं तरी काय आणि कसे. खूप विचार केला आणि मग ठरलं बुर्जालाच सुरुंग लावायचा. पण कसा. किल्ल्यावरून बंदूक आणि तोफांचा मारा होतोय. त्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथं जाणार तरी कोण. आणि असा विचार चालू असतानाच चिमाजी अप्पांच्या कानावर बातमी आली. डोंबोली गावातील आण ठाकूर आणि मान ठाकूर हे दोन बंधू सुरुंग पेरण्यात हुशार आहेत. लगोलग आज्ञा सुटली, जा आणि त्या दोन्ही बांधवांना लवकर घेऊन या. पत्ते कराया मोहिमा. इकडे शिलेदार दौडत डोंबोली गावात आले. पेशव्यांकडून सांगावं आलं म्हटल्यावर अख्खं गाव गोळा झालं. काय झालं कोणाला काहीच कळेना. शिलेदारानं मात्र करड्या आवाजात विचारलं, काय र आण ठाकूर आणि मान ठाकूर कुठं भेटत्याल. सगळे गावकरी एकमेकांकडे बघायला लागले. तेवढ्यात गर्दीतून आवाज आला, आम्ही हाव आण ठाकूर आणि मान ठाकूर. गर्दी चिरत 2 तरुणाबाण तरुण सामोरे आले. उंच आणि मजबूत बांधा, पिळदार शरीरयष्टी, करडी नजर, उन्हानं तापलेलं शरीर. एखाद्याला बघूनच धडकी भरेल. ठाकूर म्हणाल, काय र काय काम आहे आमच्याकडे. शिलेदार, चला काकोटाक निघा. पेशव्यांनी बोलावणं धाडलंय. काही खास कामगिरी आहे तुमच्यावर. ऐकून पेशवे वचनाला ऐकून पेशवे वचनाला बंधूंनी प्रतिसाद हो दिला. करुणी परिणाम साऱ्या गावकीला, करुणी परिणाम साऱ्या गावकीला. घोड्यावरील रिकीव तो चढविला, काच मारलिया त्या घोडीला. निघाले वीर स्वराज्य सांधाय जी, निघाले वीर स्वराज्य सांधाय जी, निघाले वीर स्वराज्य सांधाय जी. चिमाजी अप्पांच्या छावणीत या दोन्ही बहादर गड्यांना आणताच चिमाजी अप्पांनी त्यांचं स्वागत केलं. या माझ्या शूर मावळ्यांनो, आज तुम्हाला या स्वराज्याची हाक आहे. एक मोठी कामगिरी पार पाडायची आहे. करणार का. हे ऐकताच दोघे बंधू एका सुरात ओरडले, करशील का. अरे सांगून तर बघा, काम करूनच येईल. अरे या स्वराज्यासाठी आम्ही जीव देवाला बी तयार आहात. शाबास रे गड्यांनो. चिमाजी अप्पा जागेवरूनच ओरडले, हर हर महादेव, हर हर
ठरलं आजच ही मोहीम फत्ते करायची. त्या रात्री नेहमीप्रमाणे वसईचा परिसर शांत झोपला होता आणि तो किल्ला मात्र जागा होता. तो भुईकोट किल्ला 3 बाजूने समुद्राने वेढलेला, 4ही बाजूने मजबूत तटबंदी व तटांची उंची 30 फूट. किल्ल्याला एकूण 10 बुरुज आणि या सर्व बुरुजांवर सशस्त्र सैनिक तोफांचा जागता पहारा ठेवत होते. ती काळक भिन्न रात्र, समुद्रावर थंडगार वारा वाहत होता. त्या नीरव शांततेत फक्त लाटांचाच काय तो आवाज. आणि अचानक 2 काळ्या आकृत्या आपल्या पाठीवर छोटंसं ओझं घेऊन समुद्राच्या पोटात शिरल्या. अचानक आलेल्या या आगंतुक पाहुण्यांमुळे समुद्रातही थोडीशी खळबळ उडाली. पण क्षणभरच त्या सागरालाही आपल्या माणसांची ओळख पटली आणि तोही स्वराज्यासाठी मदत करायला तयार झाला. हळूहळू त्या दोन्ही आकृत्या बुरुजाच्या जवळ जाऊ लागल्या. कोणाला चाहूलही लागू नये याची काळजी घेत त्या आकृत्या पुढे सरकत होत्या. बुरुजावरील सैनिकांचे होशियार, जागते रहो, जागते रहो असे आवाज आसमंतात घुमत होते. शत्रूला दिसू नये म्हणून कधी पाण्यावर तर कधी पाण्याखालून पोहत ते शिलेदार अखेर बुरुजाला जाऊन भिडले. ठरल्याप्रमाणे बुरुजाखाली बरोबर आणलेल्या सामानातील सुरुंग पेरले. सुरुंगाला बत्ती दिली आणि ते बाहेर निघतात क्षणार्धात. सुरुंगाने आपले काम केले. किल्ल्याचा एक बुरुज उद्ध्वस्त झाला. शत्रूला काही कळायच्या आत आधीच दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी खिंडार पडलेल्या बुरुजातून किल्ल्यात प्रवेश केला आणि एकाच हलकल्लो उडाला. हरा हरा महादेव, हरा हरा महादेव, भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शर्तीचा पराक्रम केला. आनंदोत्सव साजरा झाला. सगळे गरजत छावणीत एकत्र आले. अरे पण मान ठाकूर आणि मान ठाकूर मात्र कुठेच दिसत नव्हते. ज्यांच्या पराक्रमामुळे आज आपल्याला हा आनंद साजरा करता येतोय ते कुठेच दिसत नव्हते. आणि मग आज्ञा सुटली, शोधा ज्या बंधूंच्या पराक्रमामुळे आज आपल्याला हा विजय मिळालाय त्यांना मानाने दरबारात घेऊन या. आपण त्यांचा जाहीर सन्मान करूया. आणि मग 4 दिशांना मावळे फाकले. 4 दिशांना शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी विचारपूस केली तरी तिथे कुठेही आन आणि मान ठाकूर बंधू दिसत नव्हते. आणि तेवढ्यात समुद्रावरती लांबवरती काहीतरी तरंगताना दिसलं. म्हणून गलबत घेऊन तिथपर्यंत गेल्यानंतर त्यांना दिसलं की अरे हे काय. जवळ जाऊन बघितल्यानंतर नियतीनं घात केला. सुरुंग पेरून बत्ती देताना अंदाज चुकला आणि काम फत्ते करून परतीच्या मार्गावर जाण्याच्या आज सुरुंगाने पेट घेतला आणि हो त्याचं नव्हतं झालं. डोंबोरीचे आन ठाकूर आणि मान ठाकूर स्वराज्यासाठी शहीद झाले. स्वराज्यासाठी शहीद झाले. स्वराज्यासाठी हुतात्मे झाले हे वीर. स्वराज्यासाठी हुतात्मे झाले हे वीर. आन ठाकूर मान ठाकूर बंधू हे थोर. आन ठाकूर मान ठाकूर बंधू हे थोर.
होती या नजरा डोंबिवली शाहिराचा मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा. धन्यवाद विवेकजी तांबनकर.